एव्हरीवन, आणि आजचा सालालामध्ये तिसरा आणि शेवटचा दिवस नाश्ता पाणी करून ह्या झाडाझुडपातून, निसर्गातून आणि मस्त अशा स्वच्छ वातावरणातून चाललेलो वादी दरवतला. खरं सांगाल तर पूर्ण स्वित्झर्लंडचं फिलिंग येत होतं, कारण वातावरणच तसं छान होतं. हे वादी दरबत खूप मोठा एरिया आहे. पार्किंग नव्हते म्हणून सगळेजण पार्किंग शोधत होते, पण आम्ही इथे उतरलो आणि हा एंट्रन्स तुम्ही म्हणाल तर फील येईल तुम्हाला. हे रेड कार्पेटवरती आपण चालतोय म्हणून वादी दरबत. इथे बोटिंगसाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे, सिंगल भरपूर माणसांसाठी, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोट रायडिंग आहेत. सो खूप एरिया चांगला आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत, तुम्हाला बाजूला फोटो खेचण्यासाठी पण आहेत. त्यासाठी हे त्यातलंच एक गोष्ट आहे. तिथं आम्ही ही बघितली, पण इथं आम्हाला मजा नव्हती येत. सेम काश्मीरची फिलिंग वाटत होती. सगळ्यांना स्वतःने चालवायच्या बदकाच्या पाहिजे होत्या. आमची मित्रमंडळी आमच्या पुढेही त्यांना पार्किंग भेटली, तर ती आलेली नाही. आम्ही दुसऱ्या साईडला उतरलेलो, तर ही सगळेजणं पुढं राईड करत होते. हे असे बदकासारखे जे आपण घ्यायचे आणि स्वतः चालवायचे. पर ह्याची काहीतरी 5 रेल होती आणि हे बलून ज्याच्यामध्ये मुलांना सोडायचं आणि धाबाधूब उड्या मारायच्या. बरं, त्याच्यानंतर फोटो खेचण्यासाठी पण बऱ्याच काही होतं. सो चॅनलला